एकीकडे भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्या येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बातमी आता येऊन धडकलेली आहे। ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। म्हणजेच सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातल्या रखडलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील। तसंच 4 आठवड्यात निवडणुकांबाबतीतल्या अधिसूचना काढण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेले आहेत। 2022च्या आधी असलेल्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेतल्या जाव्यात असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। लोकशाहीच्या मूलभूत तत्वांशी आपण खेळू शकत नाही अशी महत्त्वाची टिप्पणी सुद्धा सुप्रीम कोर्टाने केलेली आहे। दरम्यान या निवडणुका बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकेबाबत जो निर्णय येईल तो निर्णय कक्षेच्या अधीन असेल असंही कोर्टाने स्पष्ट केलंय। आज मुंबईची अवस्था पहा, ठाण्यात जाऊन पहा की महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना कशी दुर्गती प्राप्त झाली आहे। पण हा निकाल आलेला आहे, या निकालाचं आम्ही स्वागत करतो। 4 महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत। पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही। पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल। कदाचित 4 महिन्याच्या आत असं जर असलं जरी तरी सरकार सांगू शकतंय की आम्ही 4थ्या महिन्याच्या एंडला आणि 5व्या महिन्याच्या स्टार्टला आम्ही घेऊ, असं सरकार अपील करू शकतं मे बी। त्यामुळे आपण वेट करू, व्हायलाच पाहिजे या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत। आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे ओबीसीसह सर्वच घटकांना न्याय मिळणार आहे। कारण 3 ते 4 वर्षापासून ओबीसीचं आरक्षण पुरवत होत नाही तोपर्यंत कुठल्याच निवडणुका होणार नाहीत असं राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ठरवलं होतं। परंतु आज कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ओबीसीचं आरक्षण पुरवत झालेलं आहे आणि आता लवकरच राज्य सरकारने, केंद्र सरकारने या निवडणुका घेऊन सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी एक चांगलं पाऊल उचलावं। या 4 महिन्याच्या आत या निवडणुका राज्य सरकार घेईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही। कारण राज्य सरकार सुद्धा वारंवार जे काही मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, संबंधित मंत्री आहे ते सांगत होते की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर आम्ही 4 महिन्याच्या आत निवडणुका घेऊ। तर त्यांच्याही मताप्रमाणे झालेलं आहे आणि जनतेच्या मताप्रमाणे झालेलं आहे आणि म्हणून 4 महिन्याच्या आत या निवडणुका पार पाडून 27% आरक्षणाप्रमाणे ओबीसीला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळेल आणि ओबीसी समाजाला न्याय मिळेल। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचं मी हार्दिक स्वागत करतो। गेल्या अनेक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, स्थानिक स्वराज्य संस्था हे निवडणुका होत होत्या। जे ओबीसीच्या आरक्षणाचं पर्सेंटाईल होतं त्यानुसार निवडणुका घेण्याचा जो एक निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामुळे या महाराष्ट्रातल्या ओबीसींना निश्चित असा एक दिलासा भेटलेला आहे। पण आता ओबीसी बांधवांना माझं आव्हान असेल की आपण आता न्यायालयातली लढाई जिंकलेलो आहोत, पण पुढची लढाई ही बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन आपल्या समोर निवडणुका लढायला येणाऱ्या आपल्याच मित्रांबरोबर आपल्याला एक महत्वाची लढाई पुढची लढायची आहे। सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन करावेसे वाटतात आणि हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे। लोकशाही संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने गेल्या 2.5 वर्षापासून या राज्यामध्ये केलं होतं। सरकार फोडणं असेल, आमदार फोडणं असेल, निव्वळ आपल्या स्वार्थासाठी महापालिकेच्या निवडणुका न घेणं असेल, याला सुप्रीम कोर्टाने सरकारला एक मोठा दणका दिलेला आहे आणि राज्य सरकारने येत्या 4 महिन्यामध्ये जर निवडणुका घ्यायला सांगितलेलं आहे। मी सुप्रीम कोर्टाचं खूप खूप अभिनंदन करेन। ओबीसींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे। जर बाठिया कमिशनवर काही आक्षेप आहेत तर ते आक्षेप कायम राहतील, परंतु निवडणुका हा घेतल्या गेल्या पाहिजे अशी भूमिका सांगितली। त्यावर सर्वांचं एकमत झालं आणि मग कोर्टाने एका 4 आठवड्यामध्ये हे सगळं प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नोटिफिकेशन काढण्याचे आदेश पारित केले। 4 महिन्यामध्ये या निवडणुका घेण्यात याव्यात असा आदेश केलाय। आणि सर्वात महत्त्वाचं
ओबीसीचं जे आरक्षण होतं ते आरक्षण बाठिया कमिशन रिपोर्टच्या आधी म्हणजे जे 27% आरक्षण होतं त्या 27% आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात याव्या अशी ऑर्डर आज कोर्टाने केली. या निर्णयाचं स्वागतच करायला पाहिजे, आनंदाचं आहे. कारण इतके दिवस इतके वर्ष आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याची प्रतीक्षा करत होतो. अतिशय चांगला निर्णय हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. मला असं वाटतं आता कुठलीही अडकाटी न करता कुठलेही व्यत्यय न येता जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तसं 4 महिन्यात निवडणुका झाल्या पाहिजेत. कारण ज्या पद्धतीने प्रशासनाचा मनमानी कारभार चाललाय त्याला कुठेतरी चाप बसणं आवश्यक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.